त्याच्यामध्ये काहींना हेलिकॉप्टरनी एअरलिफ्टिंग करावं लागलं, काहींना मिलिटरीला बोलून बोटीतनं काढावं लागलं, काहींच्या तर एकाच्या शेतकरी मला परवा भेटला, त्याच्या दावणीला एका वेळेस 17 गायी मेल्या. त्यानं दाखवलं 10 लाखाचं कर्ज काढलेलं, त्या 17 गायी घेतलेल्या. सर्वसामान्य कुटुंबातला माणूस. काहींच्या म्हशी गेल्या, रेडकं गेली पाण्यामध्ये वाहून, कोंबड्या, शेरडं, करणं, बकरी, त्याच्यामध्ये बैल, अनेक प्रकारचं बाबांना नुकसान झाले आणि काही जीवितहानी पण झाली. त्या लोकांना सुरक्षित स्थळी आता आणलेल्या आहे. तातडीनं त्यांना, ज्यांचं प्रचंड नुकसान झाले, 5,000 रुपये ताबडतोब, 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ ते अजून आता वाढून देतोय, कारण सगळंच घरातलं धान्य बिन्य सगळं भिजलं. एका घरामध्ये गेलो तर 10 फुटाचा स्लॅब असतो, 9 फूट पाणी स्लॅब होता. म्हणून एक बारकी मुलगी घेऊन तिची आई, एक म्हातारा आणि एक जण अजून एक वयस्कर बाई असे वर जाऊन बसले. मला ती साधू बाल्लाचा फोन आला रात्री 2-2:30 ला, दादा इथं असं असं झालंय भूम परांड्यामध्ये. आणि मग नंतर मी सकाळी तिथं सगळी टीम पाठवली, एनडीआरएफ पाठवले, हेलिकॉप्टर पाठवलं आणि त्यांना हेलिकॉप्टरमधनं आपण सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी गेलं. मित्रांनो, अशा प्रकारचं संकट आल्यानंतर माणुसकी दाखवायची असते, जेवढी काही मदत करता येईल ती करायची असते. एकाचं तर बाळ अगदी 7 दिवसाचं, ते तिकडं कुठं बाजूला होते, त्यांना बोट पाठवून तिकडनं आणलं. अशा खूप काही गोष्टी सरकार म्हणून आम्ही उपकार केलेले आमचं कर्तव्य आहे. त्याकरता थोडंसं 2-3 दिवस आम्ही तिकडं घालवले.